नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल शिंदे श्रीकर सीड्स कंपनीतर्फे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपले स्वागत करतो। तर लाखनी जिल्ह्यामध्ये लाखनी तालुक्यामध्ये आज जर 2024-25 या वर्षामध्ये जर तुम्ही कोणाला पण विचारले की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी भेंडी कुठली, तर सर्व शेतकऱ्यांच्या तोंडातून एकच आवाज निघणार, तो म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीची लुनार भेंडी। तर याच लुनार भेंडीची लागवड आज आपण जो पीक पाहणीचा साप्ताहिक सप्ताह राबवणार होतो त्याच्यामध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण आलेलो आहे मोरगाव येथे। जे मोरगाव गाव हे जे इथे लाखनी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे गाव भेंडी उत्पादनासाठी आहे। तर त्याच गावामधील शेतकऱ्यांनी आपल्या श्रीकर सीड्स कंपनीची लुनार ही भेंडी लावली आहे। तर आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आज पीक पाहणी कार्यक्रमसुद्धा ठेवलेला होता। तर ते शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे, तर त्यांच्याकडून आपण त्यांना भेंडी कशा प्रकारची वाटली ते त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेणार आहे। साहेब नमस्कार जी। नमस्कार जी। तुमचं अगोदर पूर्ण नाव सांगा। अशोक केशवरावजी पालांदूरकर। मोठ्याने बोला थोडं। अशोक केशवरावजी पालांदूरकर, राहणार मोरगाव, मोरगावला, तालुका काय आहे तो? लाखनी, जिल्हा भंडारा। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9764050973। तुम्ही ही जी आपलं भेंडीचे जे हे करत आहे शेती, तर जवळपास किती वर्ष झाली तुम्ही भेंडी लागवड करता आपल्या शेतामध्ये? जवळपास आपल्याला 20 वर्ष झाले। 20 वर्ष झाले। हो। 20 वर्षामध्ये तुम्ही बहुतांश व्हेरायटी तुमच्या शेतामध्ये लावून चुकलेल्या असाल? हो, भरपूर व्हेरायटी लावली। तुम्ही ते आजपर्यंत ज्या व्हेरायट्या लावल्या आणि यावर्षी जे श्रीकर सीड्स कंपनीची लुनार भेंडी लावली, त्याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला चांगलं? लुनार कंपनीची भेंडी ही बरी वाटली। हा, लुनार भेंडी म्हणजे बरी म्हणजे काय वाटलं त्याच्यामध्ये? बऱ्याच आणि उत्पन्न बरा देऊन राहिली, भरपूर देत आहे। हा, असं आहे। आणि पाचरा वगैरे व्यवस्थित करत आहे आणि शायनिंग जबरदस्त आहे भेंडीची। हा, रोगराईला कशी, रोगप्रतिकारक शक्ती कशी काय भेंडीची? फार कमी आहे, एकदाच फवारणी झाली आहे। जवळजवळ 18 तोडे झाले। 18 तोडे झाले फक्त तुमची फवारणी एकदाच झाली फवारणी। आणि मला सांगा याची लागवड किती तारखेला केली असेल एक अंदाजे? आपण कितव्या महिन्यात केली असेल? नोव्हेंबर महिन्यात? नोव्हेंबरमध्ये केली। नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड झाली असेल? हो हो। आणि लागवडीनंतर एक किती दिवसामध्ये आपली भेंडी चालू झाली होती? ही जवळजवळ 45 ते 50 दिवसामध्ये। 50 दिवसामध्ये चालू झाली होती। 50 दिवसामध्ये झाली। आणि ही जी भेंडी तुम्ही जेव्हा नेता मार्केटला, तर काही व्यापारी घेण्यास असा काही म्हणजे नकार देतो का की? नाही, लवकर माल उचलतो। लवकर माल उचलतो। हो। तुम्हाला आवडली का भेंडी? नाही, आम्हाला आवडली ना भेंडी। पुढच्या वर्षी लावणार आहे का तुम्ही? हो हो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल साहेब भेंडीबद्दल? लुनार भेंडी ही चांगल्या कंपनी आहे, म्हणजे व्यवस्थित भेंडी आहे म्हणून आपण सांगू सर्वांना का, आणि उत्पन्नाला भरपूर आहे का, हे सर्वांना सांगू। सर्व शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे। हो, लागवड केली पाहिजे। धन्यवाद काकाजी। धन्यवाद। त्याचसोबत जे आपले लाखनीचे यावर्षी ज्यांनी आपल्याला म्हणजे एकदम सपोर्ट केला, जो भेंडी विकण्यासाठी आपण या मार्केटला, लाखनी मार्केटला नवीन होतो आपण श्रीकर सीड्स कंपनीतर्फे, पण त्याच्यामधले तिथले एक व्यक्ती महत्त्व असं आहे की त्यांनी आपल्याला जसं कुठली तमान बाळगतात तसं त्यांनी आपल्याला पुरेपूर अशी म्हणजे भेंडी स्प्रेड करण्याकरता मदत केली। तर तेच किसान कृषी केंद्राचे जे संचालक आहे राऊत साहेब, ते सुद्धा आज आपल्या इथे प्लॉटवरती भेट देण्यासाठी आलेले आहे। तर एक त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की त्यांनी श्रीकर सीड्सची भेंडी लुनार कशा प्रकारची वाटली त्यांना। साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा अगोदर। माझं नाव आहे विकास मधुकर राऊत। मी किसान ॲग्रो एजन्सी लाखनी यांचा संचालक आहे। श्रीकर सीडची ही जी भेंडी आहे, मी माझ्या कृषी केंद्रामधून जवळपास 100 ते 150 किलोच्या दरम्यान विकलेली आहे। आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ फार्मर्स जर पकडले तर 50 पेक्षा अधिक फार्मर ला मी माझ्या दुकानामधून ती भेंडी दिलेली आहे। आता एकंदरीत मार्केटमधला माझा जो सर्वे राहतो किंवा शेतकऱ्यांबरोबरचे जे काही भेटीगाठी राहतात, त्याच्यामधून हे लक्षात येत आहे की बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये लुनारची श्रीकरची लुनार भेंडी जी आहे ही उत्पन्नाला चांगली आहे, फुटव्याला चांगली आहे, मार्केटमध्ये हिला लवकर खरेदी केल्या जाते आणि बाकी व्हेरायटीच्या तुलनेत साईज व्यवस्थित सारखा येत असल्या कारणानं हिला 2 रुपये ते 5 रुपये बाकी भेंड्यांच्या तुलनेमध्ये भाव अधिक येतो। तर तुम्हाला म्हणजे सरासरी जर पाहिला तर जसं ज्या अदर व्हेरायटी आहे मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा लुनार भेंडी कशी चांगली राहील ना? नाही, लुनार भेंडी ही चांगली आहे ना, तेच सांगत आहो की लुनार भेंडी ही बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये चांगली आहे। यावर्षी आपण जवळपास 100 ते 150 किलो विकलं, तर पुढच्या वर्षी आपण काय प्लॅनिंग राहील एक अंदाजे आपलं? अंदाजे जर पकडलं तर याच्या 4 पटीने तरी व्हायला पाहिजे, कारण बाकी ज्या व्हेरायटीला प्रॉब्लेम आहे तर त्या व्हेरायट्या मार्केटमध्ये कुठेतरी शेतकरी या व्हेरायटीकडे नक्कीच
आतापासूनच शेतकऱ्यांच्या मनामध्ये चर्चा आहे चांगल्या दृष्टीने बघतील हा. शेतकरी या व्हेरायटी. आणि आतापासूनच चर्चा आहे की बुवा पुढच्या वर्षी लुनार भेंडी आपल्याला लावायची आहे. ज्यांनी नाही लावली असं भरपूर शेतकरी आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुढच्या वर्षी ही भेंडी लावायची. बहुतांश शेतकरी जसं व्हायरसमुळे त्रस्त झालेले आहे जसं, तर ह्या जो तुम्ही आज प्लॉट बघितला इथे पूर्ण जवळपास 1.5 ते 2 नाही, व्हायरस कुठे काही तुम्हाला व्हायरस किंवा अशा कुठल्याच बाबतीत भेंडी बद्दल शेतकऱ्यांकडून कुठलीच तक्रार नाही. कारण तशी जर तक्रार असली तर सर्वात आधी आमच्यापर्यंत ती माहिती येत असते. आणि असं कुठलंच या भेंडीच्या बाबतीत, लुनारच्या बाबतीत तक्रार शेतकऱ्याकडून नाही आहे. चांगली भेंडी आहे आणि उत्पन्न पण भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की उत्पन्न बाकी तुलनेत चांगलं येत आहे. काय संदेश द्याल शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही? शेतकऱ्यांना हेच सांगेन मी की बा ही जी भेंडी आहे, आता माझ्या इथले जे शेतकरी आहे लावतात, तर एकंदरीत जे भेंडी उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी ज्यांना समजा याची लागवड केली नसेल त्यांनी एकदा तरी ही भेंडी लागवड करून याचा स्वतः अनुभव घ्यावा आणि याच्यामार्फत आपला विकास साधून घ्यावा. कारण याच्यामध्ये उत्पन्नात वाढ आणि या भेंडीला रेट जास्ती मिळत असल्याने 2 पैशाची जास्तीची आवक या भेंडीच्या माध्यमातून शेतकऱ्याला होणे नक्की अपेक्षित आहे. धन्यवाद साहेब, आपण जी माहिती दिल्याबद्दल. तर आपण जे बघू शकता की शेतकरी आणि जे आपले जे कृषी विक्रेते आहे त्यांनी जे ह्या भेंडीबद्दल आपला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे की भेंडी जसं मार्केटला विकायला सुद्धा चांगली आहे, फुटवे चांगले आहे, रोगप्रतिकारक शक्ती एकदम छान आहे त्याची, की त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा शेतकरी बांधवांना कंपनी प्रतिनिधी या नात्याने एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जास्तीत जास्त श्रीकर सीड्स कंपनीची लुनार या भेंडीची लागवड करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे. धन्यवाद.